भाजपाचे नेते रावसाहेब दानवे आहेत। दानवे साहेब, काय सांगाल, मोठी रॅली काढली? तिरंग्याप्रती आस्था आणि देशप्रेम हे लोकांमध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची तिरंगा यात्रेचं आयोजन मोदीजींनी 2014 नंतर सुरू केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद यात्रेला मिळतो आहे। सर्व जाती धर्माचे आणि सर्व वयोगटातली तरुणसुद्धा या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी आहे आणि त्याच्यामुळं ही यात्रा यशस्वीपणे पार पडते। मोठे शक्ती प्रदर्शन केलं, काय संदेश द्यायचा आहे? नाही, शक्ती प्रदर्शन जनतेचं समर्थन आहे। पार्टीने, आमची देशात सगळ्यात मोठी पार्टी आहे, पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आले तर एवढी पब्लिक होतीच आमच्या पार्टीची। काल जे आहे ते अंबादास दानवेंनी या रॅलीवर टीका केली होती, भाजप शाळकरी मुलांना वेठीस धरते असं म्हटले होते। बिलकुल नाही, कोण्याही शाळेतल्या मुलांना नाही। सरकारनं जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी झालो, म्हणजे सरकारचा आमचा पार्टीचा कार्यक्रम असा नाही, कोणाही पार्टीचा रुमाल आम्ही लावून आम्ही कुठं सहभागी झालो नाही। हे माझ्या गळ्यामध्ये रुमाल आहे, जालन्याला पार्टीचा रुमाल होता, पार्टीचं कार्यालय होतं, आता मी सामान्य रुमाल घातला आहे। हा कार्यक्रम पार्टीचा आहे, शाळकरी मुलाचे कार्यक्रम हे पार्टीचे नाही आहे। दानवेंना काय सांगायचं आहे? नाही, अंबादास दानवेंना आता ते विरोधी पक्षात आहे, त्यामुळे आमच्या कार्यक्रमावर टीका करण्याचं ते त्यांचं दायित्व पार पाडतायत। सोबत बबनराव लोणीकर साहेब, काय सांगाल, मोठी रॅली काढली? मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची ही रॅली आहे। मराठवाड्यातून 40 ते 50 हजार लोक आलेले आहेत। अशाच प्रकारच्या रॅली प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत। मोदीजी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीनं रॅली काढली। परतूरसारख्या माझ्या तालुक्यामध्ये 15,000 लोकांची रॅली झाली, अभूतपूर्व। महिला, पुरुष, आबाल, वृद्ध, सर्व अधिकारी, कर्मचारी, मोठी रॅली परतूरला झाली, मंठ्याला झाली आणि संपूर्ण जालना जिल्ह्यात अशा प्रकारच्या भव्य दिव्य रॅली झालेल्या आहेत। प्रचंड प्रतिसाद आहे, लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत। निश्चित आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या वतीने आज ही मोठी तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीत जे ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे ते तब्बल 2 किलोमीटर पायी चालत या रॅलीत सहभागी झालेत। आपण हा तिरंगी ध्वज पाहतोय, शाळकरी विद्यार्थी सुद्धा या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झालेत, अनेक मंत्री सुद्धा या रॅलीत सहभागी झालेत आणि आता ही रॅली जी आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात येऊन पोहोचली आहे। अनेक मंत्री या रॅलीत उपस्थित झालेत आणि प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठेतरी देशप्रेमीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं चित्र पाहायला मिळतं। आपल्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत। साहेब, काय सांगाल, मोठी रॅली काढली आहे, मोठा प्रतिसाद मिळाला आहे? ऐतिहासिक रॅली आहे। मी मगाशी म्हटलं की तिरंगा आमची जान आहे, तिरंगा आमची शान आहे। एकाच उदात्त भावनेनं आज देशाच्या उद्या स्वातंत्र्य सोहळा साजरा होतोय आणि ज्यांनी स्वातंत्र्याचा हुतात्मा पत्करलं त्यांच्याप्रती अभिवादन करण्याची संधी आहे। त्याचबरोबर देशाची सार्वभौमता, देशाची एकता अशी अखंडपणे टिकवून राहण्याकरता या तिरंगा यात्रेच्या निमित्तानं आम्ही केलेला संकल्प आहे। काल जे आहे ते दानवेंनी टीका केली होती या रॅलीवर, शाळकरी मुलांना वेठीस धरलं जातं असं दानवे म्हणले होते, अंबादास दानवे। त्यांनी जनाधार गमावलेला आहे, अशा पक्षाच्या नेत्याने टीकेला माझ्या दृष्टीने काय अर्थ नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।